ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन तर्फे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची केली मागणी। महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन 3 तिरा झाल्याने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, यासाठी ऐतिहासिक दसरा चौक येथे वंचित पक्षाकडून निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा आलेख पाहता उदाहरण द्यायचे झाल्यास 13 ऑगस्ट बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार, 15 ऑगस्ट पुणे येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करत त्याच पुण्यामध्ये 21 ऑगस्ट अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने 2 मित्रांचा अत्याचार, 20 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी मुंबई ठाण्यात मतिमंद मुलीवर अत्याचार, चांदवलीमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अकोला शिक्षकाकडून 6 मुलींचा विनयभंग, 4.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाड, 21 ऑगस्ट नाशिकमध्ये 4.5 वर्षाच्या मुलीवर अपहरण करून अत्याचार, मुंबईमध्ये 5व्या दिवशी अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खारमध्ये 2 अल्पवयीन मुलींची शेजाऱ्यांकडून विनयभंग, 22 ऑगस्ट कोल्हापूर येथे 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण खून। महाराष्ट्र राज्यात लहान मुले महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी महिला अल्पवयीन मुलींच्यावर अन्याय अत्याचाराचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असताना दिसतायत, तरीही महाराष्ट्र सरकार गप्प का? राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रशांत वाघमारे, शहराध्यक्ष गणेश कुचेकर, संभाजी कामकर, जिल्हा सल्लागार संभाजी कागलकर, शहराध्यक्ष भारत कोकाटे, जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे, शहर कार्याध्यक्ष देवेंद्र कांबळे, करवीर अध्यक्ष अनिल माने, जिल्हा उपाध्यक्ष समाधान बनसोडे, गांधीनगर अध्यक्ष प्रमोद सणदी, महिला जिल्हा अध्यक्षा फरजाना नधाब, सलमा मेमेन आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी बरकत पन्हाळकर, कोल्हापूर।